शुभ सकाळ मित्रांनो. तर आम्ही चाललो आहे तिसऱ्यांदा गजानन महाराज यांच्या देवस्थानाचं दर्शन घ्यायला. ते आमचे पोरं तिसऱ्यांदा जातात. तू किती वारी आहे असू मंदिरात? मंदिरात आजची दुसरी वाट. जेवण किती वाजता आणि जेवण करायची? जेवण बघून चाला. दोन टाइम झालेला आहे. 11 वाजले आहे 8. बाकी आपण दिवस बघूया आपण किती जाणार. आमचे ऋषी सगळ्यात जिगरी मित्र आमचे. ऋषीदा बोला, तुम्ही किती वेळेस गेले मंदिरात? दुसऱ्यांदा चालला होता. हो का? आणि आमचे भाऊ तुमचं नाव का? प्रमोद. हा प्रमोद. आणि ते मित्र का? तुमचं नाव? चैतन्य. आणि बायबाय झालेली व्यक्ती इथं बसवली. चुकीचं वागता आपल्याला थोडीफार पाहिजे, थोडंसं मेहनत पाहिजे. लगेच दर्शन संकेत. आम्ही गजानन महाराजांचं दर्शन करत चाललेलो आहोत. खूप जास्त गर्दी. इथं आता फोन अलाउड करते की नाही माहिती नाही. समोर पण खूप गर्दी आहे आणि अशा गर्दीच्या प्रवासामध्ये सर्वजण रांगेत उभे, पण एकच माणूस. असूच आपण गवण नाही केला त्या गोष्टीचा ना. आपण करणार कधी टेस्टिंगला दिला. आता आम्ही आलेलो आहोत TR शर्मा गॅगन्स शेगाव फेमस कचोरी. ह्या कचोरीमुळे शेगावमध्ये फेमस आहे आणि तिथली टेस्ट करण्यासाठी आता आलेलो आहोत. बघूयात कशी आहे तिथली टेस्ट. सुधीर सरांनी घेतलेली आहे कचोरी. आता आम्ही आलेलो आहोत शेगावची TR शर्मा फेमस कचोरी. माकडं बसलेलं आहे. माकडी नाही, सॉरी. आणि इकडे आमचे शेर. अरे कुठे गेले शेर? मुर्शद. अशा प्रकारे शेर भाग गया. अशा प्रकारे खूप छान कचोरी आम्ही खाऊन आलेलो आहोत. शेर को शेरनी दिख गई. एडिट करायला गेले अरे एवढं. इथं बघू शकता किती खर्च, किती देणगी आली. सात दिवसाचे 80 लाख. साहिल बस देणगीचा प्रसाद. अतिशय सिस्टमॅटिक अशी अरेंजमेंट त्यांनी चपला ठेवण्यासाठी इथे केलेली आहे. खूप छान व्यवस्था आहे त्यांची चपला ठेवण्याची. नंतर ते आपल्याला कुपन देतात. ते कुपन जसं एखाद्या हॉटेलमध्ये नाही का ना, की अगोदर पैसे भरायचे नंतर त्या टाईपमध्ये फ्रीमध्ये कुपन देतात. आणि नंतर येऊन ते कुपन नंबर सबमिट करायचा. नंतर आपली चप्पल आपल्या ताब्यामध्ये घ्यायची. पॅड तिकडे बघ वाटे मागितलं. रूम बुकिंगला इकडे चांगला होता. ते बघ दादा तुला बघ इकडं बघ काय कर. ते गोळच लागते. हा प्रसाद वाटतं ना. निजी दोस्त. निजी खाजगी. इथे आता एसपीमध्ये जे पण स्टॉल लागले आहेत त्यांच्यासाठी फ्री कॉफी आहे आणि आम्ही ती कॉफी पितोय.
काय याच्या बाजरे हा. आणि याची चव अत्यंत कशी आहे हा. मजेदार आहे एकदम छान. तरी सर्वांनी या आणि या बिस्किटांना आणि हे आयुष हा राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तर्फे समाजासाठी फ्री आहे. कुकीज ठेवल्या गेल्या पाहिजे ना पाहिजे याचे फायदे काय आहे बेनिफिट बाजऱ्यापासून आहे मैद्यापासून बनलेलं आहे इझिली डायजेस्ट होतात सो आपल्याला डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स होते पचण्यासाठी आहे अत्यंत चविष्ट आणि हेल्दी म्हणजे तर याचे फायदे आपल्याला कपिल श्लोक मध्ये सांगेल कपिल त्याचे फायदे असे आहेत की आयुष्याच्या विकास सर याचे फायदे काय आहे ये बाजरे के बिस्किट्स है हाँ। इसमें मैदा नहीं है चीनी नहीं है ये राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मिनिस्ट्री ऑफ आयुष की तरफ से फ्री है अभी टेस्ट करने के लिए पोषक आहार को प्रमोट करने के लिए है 2023 जो हमारा इंटरनेशनल मिलेट्स ईयर था उसको बढ़ाते हुए आगे बढ़ाते हुए ये प्रोडक्ट लॉन्च किया है राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तर आता आम्ही आलेलो आहे इथे नेत्र तपासणी शिबिरमध्ये बघू शकता किती गर्दाच गर्दा रस्ताच गर्दा हे फोटोग्राफर बाई या फोटो काढताना आणि बघू शकता रांगाच रांगा लांबच रांगा हे फुकटचे चष्मे घ्यायला आलेलो आणि फुकटा सर्व प्रेरणा भेटली प्रेरणा नाव फुकटा सर चष्मे फ्रेम कुठून घेतली बनवली हा मला काही जास्त नंबर नव्हता 0.25 नंबर ओके फ्रेम भेटून गेली आपल्याला जशी माहिती डिझायनिंग करून भेटते ओके पण सुद्धा लागला तरी भेटून जाईल ओके ते गोल्डन फ्रेम ते कोटिंग केली का ते हो त्याची गोल्डन कोटिंग पण करून भेटेल सिल्वर कोटिंग वाला हाय म्हणजे आरोग्य विद्यापीठाच्या गरीब हा गोल्डन छान छान थँक्यू सर आपलं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे. इथे नोंदणी विभाग आहे बघू शकता इथे नोंदणी सर्वप्रथम नोंदणी करायची मग आपला फॉर्म घेऊन जायचा आणि आता पुढे फॉर्म भरायचा कपिल एस संजय डोरे आता श्रीकांत ठाकरेची नेत्र तपासणी करणं सुरू आहे त्याच्या बोलण्यासारखं त्याला डोळे तपासायला पण तितकाच वेळ लागला जितकं त्याला नाव सांगायला लागला खूप दूरचं त्याला दिसत पण नाही आहे म्हणून तो डोळे तपासायला आलेला मग इथं आणि याच्या अगोदर कपिल एस डोरेची झालेली तपासणी कपिल एस डोरे पुन्हा बसलेले डोळे तपासणी करण्यासाठी फुकटचे म्हणून बसायला लागले ते आणि नंतर आता वाट बघतायत चांगला भेटतो की नाही चष्मा फक्त फ्रेमसाठी यांनी डोळे तपासलेले आहेत बरं का डोळ्याला एक चांगली फ्रेम असून त्यांच्या प्रिय मित्रांनी त्यांना ती फ्रेम दिलेली ती असून सुद्धा त्यांना अजून एक फ्रेम घ्यायची अपेक्षा आहे श्रीकांत ठाकरे त्यांच्या कानामध्ये काहीतरी गुपित रहस्य सांगतात रचना ते सांगत मागच्या मुलीला बोलत होते तसं ते पण त्यांना अजून पण काही वाटलं नाही की फ्रेम भेटेल म्हणून ते आता निराश होऊन वापस निघालेले आहेत आज फोटोशूट केला आजचा मेनू आपल्याला ऑफिसच सांगेल काय काय ऑफिस वांग्याची भाजी आलूची भाजी मिक्स मध्ये आहे वरून आहे कढी आहे मीठ आहे डाळ भाजी आहे जे की विदर्भामध्ये तांदूळ आणि रायता आहे गोबीची भाजी आहे सुकी जसं आपला डेलीचाच मेनू आहे आणि लाडू आणि एक पदार्थ येणार आहे तर ते आपण वेट करू आणि तो सरप्राईज आहे ओके तर हा जो पदार्थ हा फक्त मला भेटला बघा सरप्राईज एक नंबर कसा आहे आशुतोष एकच नंबर कसं आहे कसं होतं कसं होतं माऊली कसं होतं मस्त होतं माऊलीसाठी मी हा स्पेशल बदल बरं जेवण कसं होतं माऊली एक आज कसं होतं माऊली माऊली एकदम मस्त ओके माऊली घेऊन घ्या माऊली जेवण कसं होतं आणि आज जेवण हे संतात करून असल्यामुळे खूप भारी होतं. कसं होतं माऊली अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न आपण सगळ्यांचा आस्वाद केलेला आहे. कसं होतं माऊली अप्रतिम आणि मटण सुंदर आणि tasty. आणि लाडू 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 माऊली माऊली फोकस करा माऊली जेवण आज काहीतरी वेगळं होतं चांगलं वाटतं लाडूवर फोकस करा. एवढे लाडू हे माझे नाहीये हे सगळ्यांनी माझ्या ठेवले आहेत सर्वांनी तसंच केलं आज
आता इथं वैद्य सिद्धिकने अग्निकर्म शिकवताना कसं अग्निकर्म केले जाते आणि त्याची सम्यक दग्ध लक्षणे कसे असू शकतात याचे तो पुढे पुरावा पण देणार आहेत. तो पेशंटला कसं चालवायचं ते पण सांगणार आहेत. बघू शकता किती छान पद्धतीने करताय आणि बाकीचे किती छान पद्धतीने बघताय त्यांच्याकडे. आता ते त्यांना विचारताय आता पेशंट करून सर्व थकलेले आहेत. तर मुंबईचे फेमस डॉक्टर संघवे सर आम्हाला त्यांच्या करिअरबद्दल काही अनुभव सांगताना त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या स्टुडंट लाईफमध्ये त्यांची जर्नी आम्हाला सांगत आहेत. ते कपिल आपली जागा धरून ठेवा. आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आमच्या सुलतानपूर नगरी. तर आम्ही आता निरोप घेतोय संत गजानन महाराज नगरी यांचा. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम गावा. तर आमचा जो CR तो असं वाटतं की आमच्या क्लासचा CR, परंतु नाही ते पुन्हा कॉलेजचा CR वाटतो. कारण तो जे मी गाडी बसायच्या टायमाला पूर्ण हजेरी देतो. बाय 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 बाय. बाय बाय. हा हो सर हो संसार व्यवस्थित करतो सर बाय. सिद्दीक ए सिद्दीक कुछ तो बोल. सर बाय बाय सर. तो बोल ये पराग सर आए यहाँ पे. पराग सर को हम अभी तक हैं. पराग सर आप भी. हाँ कैंप के बारे में कुछ लास्ट दिन. गाड़ी में हम लोग जा रहे हैं. हाँ कैंप के बारे में के बारे में दो शब्दों में ट्रीटमेंट चाललाय घरी चाललाय काय घर में हमको बहुत अच्छा लगा. मैम कैसा लगा? बढ़िया लगा मैम को. बताओ टाटा बाय बाय. तो अभी हम जाएंगे सीधे सुल्तान और रास्ते में हम खोलेंगे रोजा. चलो बाय. हाँ टीचर जबरदस्ती कर बैठा रहे, हम लोग कैसे बैठे? हमारी कौन सुनेगा? येताना प्रिन्सिपल सरांनी दिला, जाताना आता जे सोबत येते देईल. 4 रुपये में ना 4 रुपये खर्चा दे रहे हो. बस खर्चा. तुमने तो बोले अभी पानी यार पानी बॉटल बोला है, पानी की बोतलें नहीं बोली है. शब्दों पे ध्यान दो. सर्व के साथ खेलना जानती है चारू. थंबनेल तुझं टाकेन ना मग व्ह्यू जास्ती बोलू पण शकतो. प्रवास संपत आलेला आहे. सर्व जवळपास झोपेच्या धुंदीमध्ये झालेले आहे. भुका पण लागलेला आहे. सर्व अशी वाट बघतायत की तिथं जसं मोफत जेवण भेटलं तसं इथं मोफत नाश्ता भेटतो की काय म्हणून. पण त्यांच्या अपेक्षा आता पूर्ण होऊ शकत नाही. बस झाले त्यांचे लाडपणा. Dale.